पालिका चुनाव का बिगुल बज चुका है। कोपरी नौपाड़ा प्रभाग समिति कार्यालय में आज बड़ी संख्या में इच्छुक उम्मीदवार नामांकन भरते हुए नजर आ रहे हैं। थाने मनपा प्रशासन की ओर से चुनाव को लेकर पूरी तैयारियां की गई है। चुनाव कार्यक्रम के अनुसार मतदान 15 जनवरी को होगा और मतगणना 16 जनवरी को की जाएगी। साहेब, सध्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही फॉर्म वाटप सुरू झालेलं आहे आणि जे इच्छुक आहेत, इच्छुक तर सर्वांनी असावं, मग ते विरोधी पक्षातले असू देत किंवा सत्ताधारी पक्षातले असू देत, आणि खास करून दोन्ही विरोधकांना सुद्धा आणि आमच्या पक्षाला सुद्धा आम्ही विनंती करू की यावेळेस त्यांनी नवीन म्हणजे युवा पिढीला उमेदवारीची संधी द्यावी। बघा तुम्ही, युतीची घोषणा जरी अधिकृतरित्या झाली नसली तरीही आम्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचाराला सुद्धा लागले आहोत। प्रभाग क्रमांक 21 येथील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन आम्ही कालच प्रचाराचा नारळ फोडलाय आणि प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे। फॉर्म घेतला म्हणजे तिकीट घेणार असंच आहे। आज 20 वर्ष नगरसेवक आहे आणि 20 वर्षामध्ये आपली कारकीर्द आपली कामं भरपूर झालेली आहेत आणि पक्ष आम्हाला तिकीट द्यायला आम्हाला संभव शिंदे साहेबांच्यावर आमचा विश्वास आहे। कशा प्रकारे 9 वर्षानंतर इलेक्शन लागले, कशा प्रकारे बघताय या संपूर्ण इलेक्शन लोक फेवरला आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे। इलेक्शनला जो काम करेल तो निवडून येईल। तुम्ही देखील नगरसेवक आहात, आताही देखील फॉर्म घेतलेला आहात, कशा पद्धतीने युती धर्म पाळला जाणार? युती धर्म पाळला जाणार आहे, युती होणार आहे। फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे। शिंदे साहेब जरा गडबडीत आहेत, ते युती बसले का ते युती होणारच आहे, 100% युती होणार। परंतु ठाण्यात आपण जर पाहिलं तर भाजप हा मोठा भाऊ आहे असं म्हटलं जातं। ते मोठा भाऊ लहान भावाचा काही प्रश्नच येत नाही। युती झाली का प्रश्न मिटला आणि आमच्याकडे कमीत कमी 81 नगरसेवक आहेत आता ऑलरेडी। आता राष्ट्रीय काँग्रेसमधला कार्यकर्ता आहे आणि मी गेल्या 50 वर्ष 1976 पासून काँग्रेसमध्ये काम करतोय। आता माझ्यावर प्रभाग 22 आहे, त्यामध्ये मध्ये रिझर्वेशन महिला झालेली आहे। या इलेक्शनमध्ये मी माझी मुलीला समोर आणलेलं आहे आणि आम्ही पुरी ताकदीने उतरलो आहे की आता आपस या जे काय असेल विजय किंवा विजयी ते नंतरची गोष्टी आहे, पण मेहनत करून आम्ही विजय होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझी मुलगी जिंकून येणार आहे, तेवढं मी मेहनत घेणार आहे। इच्छुक उमेदवार म्हणून आज प्रत्येक पक्षातलं उमेदवारी अर्ज घ्यायला इथे महापालिकेने सार्वत्रिक निवडणूक जे आज सुरुवात झालेली आहे ते घ्यायला आलेले आहेत। अजून कुठल्याही पक्षाने अधिकृत घोषणा न केल्यामुळे प्रत्येकजण आपल्याला एक संधी मिळेल या हिशोबाने अर्ज घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि ही पूर्वतयारी आहे। त्यावेळेला गर्दी नको व्हायला किंवा घाई होऊ नये, त्यामुळे हे इथे नियोजन केलं आहे। 9 वर्षानंतर महानगरपालिका एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ही प्रक्रिया पार पडते। आपण कशा पद्धतीने इच्छुक होतात, काय याबद्दल सांगा? इच्छुक तसं बघायला गेलं तर इच्छुक उमेदवार म्हणजे पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता जो निष्ठेने काम करतोय आणि प्रत्येक पक्षाच्या घटकामध्ये ज्यांनी पूर्णता दिलेला आहे असा तो उमेदवार म्हणजे स्वतःला तो उमेदवार समजतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, ठाणे।